नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आत्ताच नुकतं आपण बघितलं होतं की नॉर्सेट 10चं जे नोटिफिकेशन आहे ते आलं होतं आणि आता त्याच्यामध्ये अजून पोस्ट जे आहेत त्या वाढलेल्या आहेत. कारण की मित्रांनो, ई ने एक बंपर वॅकन्सी जी आहे ही नॉर्सेट 10 मध्येच ऍड केलेली आहे आणि तब्बल 219 वॅकन्सीज यामध्ये ऍड झालेल्या आहेत. सो आपल्या सर्व नर्सिंग ऍस्पिरंट साठी किंबहुना मी म्हणू शकतो फ्युचर नर्सिंग ऑफिसर साठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो. सो बघूयात की किती पोस्ट आहेत, कशा पद्धतीने फॉर्म वगैरे आपल्याला फिल करायचा आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सर्वात पहिले ही जी ई ची वॅकन्सी आहे मित्रांनो, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, यामध्ये नॉर्सेट 10 जी एक्झाम आहे, जे आपलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स कंडक्ट करत असतं, यामध्येच ह्या वॅकन्सी इन्क्लूड केलेल्या आहेत. तर सर्वप्रथम हा डाऊट तुमच्या मनामध्ये असेल, सर आपल्याला वेगळा फॉर्म भरायचा आहे का? तर पहिली गोष्ट, वेगळा फॉर्म भरायचा नाहीये. जो तुम्ही नॉर्सेट 10 साठी फॉर्म भरलेला आहे तोच याला ऍप्लिकेबल आहे. फक्त त्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्या इन्क्रीज झालेल्या आहेत, त्या वाढलेल्या आहेत. सो या ई ने आपल्याला साधारण 200 प्लस वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत आणि सोबतच जो अपिअरन्स क्रायटेरिया आहे, जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यामध्ये जर तुमचं बीएससी नर्सिंग झालेलं असेल तर कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथे एक मोठा बदल आपण म्हणू शकतो, कारण की जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स आहे, एम्स जी एक्झाम घेतं नॉर्सेट, नॉर्सेट मध्ये ज्याही कॅन्डिडेटचं जीएनएम झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो, मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटलचा. पण ने आपल्यासाठी थोडासा सॉफ्ट कॉर्नर दाखवलेला आहे. लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांचं RGNM झालेलं आहे, रजिस्टर्ड नर्स म्हणून जे आता कार्यरत आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे, त्यांना 1 वर्षाचा क्रायटेरिया इथे मागितलेला आहे. म्हणजे 50 बेडेड जे हॉस्पिटल आहे त्या 50 बेडेड हॉस्पिटलचा मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला इथे मागितला आहे. सो ही खूप चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्या सर्वांसाठी आहे. सोबतच बीएससी झालं असेल, आताच मी सांगितलं, तर तुम्ही एलिजिबल आहात. जर तुमचं पोस्ट बेसिक बीएससी झालं आहे तरीही तुम्हाला कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये, एमएससी ला कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. पण जे जीएनएम कॅन्डिडेट आहे यांना 1 वर्ष मिनिमम एक्सपिरियन्स हा मॅन्डेटरी आहे आणि जो की लक्षात ठेवायचा 50 बेडेड हॉस्पिटलचा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्या फॉर्मची जी फीज आहे ही आहे 3,000 रुपये फॉर दी जनरल अँड ओबीसी कॅन्डिडेट. SC ST कॅन्डिडेट आणि ईडब्ल्यूएस साठी ही जी फीज आहे ही 2,400 रुपये आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीज याला कोणत्याही प्रकारचा शुल्क इथे आकारला जात नाही. पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या, सर्वात पहिले नॉर्सेट मध्ये जो आपण फॉर्म भरलेला आहे, 2 एक्झाम होतात. सर्वात पहिले होते प्रीलियम्स आणि ही प्रीलियम्स किती तारखेला आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, 11 एप्रिल 2026 म्हणजे सॅटरडेला आहे. आणि जी तुमची मेन्स एक्झाम आहे, जर तुम्ही प्रीलियम्स मध्ये क्वालिफाय झाला, आणि आम्हाला गॅरंटी आहे तुम्ही सक्सेसची विद्यार्थी आहात, ते 100% होणारच आहेत, त्यात ते मात्र शंका नाही. पण लक्षात घ्या, जर तुम्ही प्रीलियम्स मध्ये पास झालात तर मेन्स एक्झाम जी असेल तुमची ही 30 एप्रिल 2026 रोजी आहे. इथपर्यंत समजलं असेल. आता बघूयात मित्रांनो की यामध्ये जो फॉर्म फिलिंग डेट आहे ही 24 फेब्रुवारी 2026 ला सुरू झालेली आहे आणि जी क्लोजिंग डेट आहे ही 16 मार्च 2026 ला आहे. सो आता हा आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सो टाइमपास करायचा नाहीये है ना, लास्ट डेटची वाट बघायची नाहीये. लवकरात लवकर आपले जे फॉर्म्स आहेत हे फिल करायचे. जर एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर ते लवकरात लवकर अवेलेबल करून आपल्याला हे फॉर्म भरायचे आहे. कारण की लक्षात घ्या, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. नॉर्सेट असेल, ESIC असेल, इतर काही
ज्या संस्था आहेत, ज्यांनी एकाच प्लॅटफॉर्मद्वारे जो आपला नॉर्सेटचा प्लॅटफॉर्म आहे, तिथे सर्वांना एकत्र करून है ना, भारतातले सर्व मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स यामध्ये एकत्र येऊन एक्झाम्स इथे होणार आहेत. तर लक्षात घ्या, खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्या सर्वांसाठी आहे. सर, आता सांगितलं सीबीटी तुमची जी प्रिलियम टेस्ट आहे 11 एप्रिलला आहे. 30 एप्रिलला तुमची मेन्स असणार आहे आणि अति महत्वपूर्ण याच्यामध्ये तो तुमचा एजचा क्रायटेरिया आहे. तर लक्षात घ्या, जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल, ओपन साठी 30 वयोवर्ष मर्यादा आहे. जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल 30+3 म्हणजे 33 वर्षांचा जर तुम्ही असाल तर तुम्ही 33 पर्यंत देऊ शकतात. एससी आणि एसटी साठी 5 इयर्स रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 35 पर्यंत आपण एलिजिबल आहात आणि फॉर्म फिल करू शकतात. आता जाऊयात आपण आपल्या पोस्ट कडे. तर साधारण व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, यामध्ये पण 80 आणि 20चा रेशो हा मेंटेन झालेला आहे. सो इथे स्पष्ट दिलेलं आहे की 80 आणि 20चं बायफर्गेशन झालेलं आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या ह्या रिझर्व्ह आहेत ईएसआयसी साठी, ह्या नर्सिंग ऑफिसर कॉमन रिक्रुटमेंट एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे, ज्याला आपण नॉर्सेट 10 म्हणतोय, त्यामध्येच इन्क्लुडेड आहे. टोटल मित्रांनो 219 पोस्ट आहे. तर फर्दर जे आहे फिमेल साठी एससी फिमेल 26 आहे, एसटी 12, ओबीसी 46, ईडब्ल्यूएस 18, यूआर 74, टोटल 176. मेल कॅन्डिडेट साठी एससी 6, एसटी 3, ओबीसी 11, ईडब्ल्यूएस 5, अनरिझर्व 18 आणि टोटल अशा 43 आहेत. आणि जर या सर्वांची टोटल केली तर 219 पोस्ट आपल्यासाठी आहे. तर लक्षात घ्या, मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो, एका दिवसात नाही पण एक दिवस नक्की होतं, त्या दिवसापर्यंत आपल्याला मेहनत करायची आहे आणि तिथपर्यंत मेहनत करायला सक्सेस करिअर अकॅडमी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे एक स्पेशल नॉर्सेट अपकमिंग ईएसआयसी, आरआरबी, जिपमर, एसजीपीजीआय नर्सिंगच्या त्या तमाम साऱ्या एक्झाम साठी एक फाउंडेशन बॅच, ज्यामध्ये तुमची 6 ते 8 महिन्यांची ही बॅच असेल. डेली तुमचे 5 to 6 आवर्स यामध्ये क्लासेस होणार आहेत. सोबतच लक्षात घ्या, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स यामध्ये आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत आणि मित्रांनो 1 वर्षाची ही टोटल व्हॅलिडिटी सोबत आपल्याला बॅच भेटते आहे. लक्षात घ्या, ही फाउंडेशन बॅच असणार आहे, ज्यामध्ये तुमचा नर्सिंगचा संपूर्ण सिलेबस कव्हर होईल आणि तो सिलेबस कव्हर केल्यानंतर नर्सिंगच्या जगतातली तुम्ही प्रत्येक एक्झाम देऊ शकतात. सोबतच ऑफर याच्या सोबत अशी आहे की जर याची प्राइस आहे 12,000 रुपये, बट सध्या डिस्काउंट असल्यामुळे 6,000 रुपये प्राइस आहे आणि ह्या 6,000 ची बॅच जर तुम्ही परचेस केली तर मित्रांनो लक्षात घ्या, हा आपल्या डीएमआर आणि डीएचएस चा जो क्रॅश कोर्स आहे, ज्याची किंमत आहे 10,000, तो तुम्हाला ऍब्सोल्युटली त्यासोबत फ्री भेटणार आहे. म्हणजे एक तीर आणि 2 निशाणे आपले होतील, म्हणजे आपलं प्रिपरेशन येणाऱ्या नॉर्सेट आणि अपकमिंग सर्व सेंट्रल एक्झाम साठी होईल आणि सोबतच आपली डीएमआर आणि डीएचएस सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर मित्रांनो, जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर या खाली दिले गेलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आपलं सीट बुक करायचं आहे. आणि पुन्हा जाता जाता एवढंच सांगेल की मित्रांनो, एका दिवसात होतं नाही पण एक दिवस नक्की होतं. त्या दिवसापर्यंत मेहनत करणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या मेहनतीमध्ये योग्य मार्गदर्शन असणं त्याहूनही जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण की मी नेहमी सांगतो, शिक्षकाचं काम आहे रस्ता दाखवणं आणि त्या रस्त्यावर तुम्ही चालायचं आहे. जर आपल्याला रस्ता माहिती नाहीये तर आपण नेहमी भरकटत असतो, पण जर आपल्याला रस्ता माहिती असेल, योग्य मार्गदर्शक जर आपल्याला लाभले तर 100 नाही 1001% येणाऱ्या सर्व एक्झाम्स ह्या फक्त सक्सेस करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्याच आहेत. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा, मात्र अभ्यास करायला कोणी विसरू नका.